श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अतिशय पुण्यफलदायी व्रत सण साजरे केले जातात. माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. 144 वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे. सोमवार 10 फेब्रुवारी म्हणजे आज रोजी माघ महिन्यातील सोम प्रदोष व्रत आहे. सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव भगवान शिवशंकरांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन, नामस्मरण आणि शिवमंत्राचा जप अतिशय फलदायी मानला जातो. या दिवशी शिवपूजनासह काही गोष्टी आठवणीने केल्यास अनेकविध लाभाची प्राप्ती होऊ शकते. सोम प्रदोष व्रतास नेमके काय करावे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्द त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. तसेच सोम प्रदोष व्रत प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावे, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते. तसेच शिवपूजनासह महादेवांच्या मंत्राचा जप, नामस्मरण, विविध स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे किंवा श्रवण करावे असे सांगितले जाते. अनेकदा घरातील वास्तुदोषामुळे काही प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागतो. तसेच पितृदोषाचेही प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. सोम प्रदोषाच्या दिवशी काही उपाय केल्यास वास्तुदोष आणि पितृदोषातून मुक्ती मिळू शकते. पूर्वजांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. तसेच सोम प्रदोष व्रतासह कोणत्या गोष्टी न विसरता कराव्यात हे जाणून घेऊया. घरातील उत्तर पूर्व दिशेला भगवान महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोष काळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो. तसेच घरातील कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा कोणत्याही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती आणि कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावणे घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. पारद शिवलिंगात घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतो अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते. या दिवशी भगवान शंकरांना बिल्वपत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करत असते. पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे. तसेच अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात. आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि साईडचं बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय म्हणजे कुठली नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत.